ओके मित्रांनो, आतापर्यंत जे सांगितलं एक थोडं लॉजिकल बियाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मी सांगितल्या. आता जो महत्वाचा आणि आवडीचा विषय तर सोनं, हॉलमार्किंग. आता एक ब्रीफ मध्ये मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो काय आहे. द हॉलमार्किंग सेंटर विल ऑब्टेन BIS recognition फॉर द सेंटर अँड हॅव टू इम्प्लिमेंट IS 15820. हे सुद्धा एक सोन्याकरता विशेष रूपाने तयार केलेलं मॅनेजमेंट सिस्टम स्टँडर्ड आहे. राईट फ्रॉम सोन्याचे दागिने रिसीव्ह कोणी करायचे, रिसेप्शन कुठे असावं, त्याला रिसीट कशी द्यायची, नंतर त्या टेस्टिंगला कुठे पाठवायचं, टेस्टिंगची लॅब एका टिपिकल पद्धतीने असली पाहिजे, आणि मग हॉलमार्किंग कुठे करायचं आणि परत त्याला रिटर्न कसे द्यायचे, याला एक अतिशय व्यवस्थित या स्टँडर्डमध्ये लिहून दिलेलं आहे. and shall have all the testing equipment required for testing of gold and silver articles as per IS 1417, 1418 and 2118. ठीक आहे. ही स्टँडर्ड्स आहेत ज्याच्या अगेन्स्ट मध्ये सोनं आणि चांदी हे टेस्ट केलं जातं. अप्लाय टू BIS, then BIS team will visit the center and carry out detailed audit. Okay, and also gold samples are tested in their presence. आमच्या समोर आम्ही सोन्याचे सॅम्पल्स टेस्टिंग करून घेतो, और फॉर प्युरिटी बाय द टेस्टिंग पर्सनल. जो टेस्टिंग माणूस आहे हा MSc केमिस्ट्रीच असला पाहिजे, त्याच्या खाली त्याला अलाउडच नाहीये. ज्याला संपूर्ण केमिस्ट्री माहिती आहे आणि ते मेटलर्जिस्ट आहे, ज्याला धातूंची प्रॉपर्टी माहिती आहे, अशीच माणसं तिथे असायला पाहिजेत. बाकीच्यांना अलाउड नाही. एखाद्याकडे जर डिप्लोमा BSc असेल, कॉमर्स असेल, अनुभव आहे, वी डोंट अलाउ. ही मस्ट बी MSc केमिस्ट्री. बेस्ड ऑन द सॅटिस्फॅक्टरी ऑडिट, म्हणजे फॅसिलिटीज असणं, मशीन्स असणं, क्वालिफाईड माणूस असणं, आणि आमच्या समोर आम्ही त्याला टेस्टिंग करून त्याला टेस्टिंग येतं की नाही हे पाहिल्यानंतर द सेंटर विल बी रिकॉग्नाइज्ड बाय BIS. लिस्ट ऑफ विच इज अवेलेबल ऑन BIS वेबसाईट www.bis.government.in. याच्यावरती तुम्हाला सेंटरची नावं, ऍड्रेस, चार्जेस सगळं काही मिळेल. तसंच ISIMR चे सुद्धा प्रोडक्ट्स टोटल ऑल ओव्हर इंडिया लिस्ट काय आहे, कोणाकडे ISI लायसन्स आहे, कोणत्या व्हरायटीला ISI दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईट वरती बायर्स गाईड पण आहे, तिथे अवेलेबल आहे. BIS recognized jeweler, registered jeweler will take his gold or silver article to one of the recognized hallmarking and assigned center, declare with a declaration letter regarding purity of this article. तो जो ज्वेलर आहे, हॉलमार्किंग करता दागिने घेऊन जाईल, तो एक लेटर देईल त्याला, मी तुमच्याकडे 22 कॅरेटचे दागिने आणतोय, 23 कॅरेटचे दागिने आणतोय, हे तो आधी डिक्लेरेशन देईल. तुम्ही मग किंवा आधी डिक्लेरेशन देतो तो पासच करेल असं नाही आहे. डिक्लेरेशन एवढं करतं की लॉट वेगवेगळे करा. 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने वेगळे करणं, 23 कॅरेटचे दागिने सगळे वेगळे करणं, हे लॉट वेगळे करण्याकरता हे एक लेटर आवश्यक असतं. हे आपण त्याच्याकडनं घेतो. 22 कॅरेट किंवा 23 कॅरेट. सेंटर सॅग्रिगेट करते, हे लॉट वेगवेगळे करतं. 22 कॅरेट आणि 23 कॅरेटचे दागिने वेगळे करतात. एव्हरी गोल्ड आर्टिकल इज देन टेस्टेड ऑन XRF मशीन. जसं आपलं एक एक्सरे मशीन असतं, हे सगळ्याकडे एक XRF मशीन आहे. तुम्ही कल्याण ज्वेलर्स, PC ज्वेलर म्हणलं की तुम्ही तुमचे दागिने घेऊन या आणि फ्री मध्ये आमच्याकडे टेस्टिंग करून घेऊन या. त्या सगळ्या लोकांकडे XRF मशीन ठेवलं असतं. सेलिब्रेशन. अरे म्यूट करा, आवाज येतोय, अनम्यूट कर. रवी म्यूट कर. रवी थोडा म्यूट करशील का प्लीज? रवी म्यूट कर स्वतःला. ओके. आता एव्हरी गोल्ड आर्टिकल, त्यामुळे हे जे PC ज्वेलर, कल्याण ज्वेलर, PN गाडगीळ ही जी लोक मोठमोठी मंडळी आहेत, त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये XRF मशीन खरेदी केलेली आहे. हे मशीन भयंकर कॉस्टली आहे, 25 ते 30 लाखाचं मशीन येतं, पण अतिशय सुंदर मशीन आहे. आता ऍडव्हान्टेज काय पहा, एव्हरी गोल्ड आर्टिकल इज देन टेस्टेड ऑन XRF मशीन. जर एखाद्या ज्वेलरने 100 दागिन्यांचा लॉट दिला तर या XRF मशीनवरती प्रत्येक सोन्याचा दागिना त्या मशीनवरती ठेवला जातो, सरफेस क्लीन करून, आणि ते मशीन सेल्फ कॅलिब्रेशन आहे. स्टँडर्ड सॅम्पल असतात ज्याने कॅलिब्रेशन करतात, आणि हे सॅम्पल जर ठेवलं तर ते मशीन तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये त्याच्यामध्ये असलेली सोनं किती, सोन्याची प्युरिटी किती, बाकी इतर धातू सुद्धा किती, हे सुद्धा ते तुम्हाला इंडिकेट करतं. आता तुम्ही म्हणा की मग एवढं असेल तर मग इतकं सोपं तर बाकीचं करायचं काय आवश्यक आहे, पण हे मशीन हे अप्रॉक्सिमेटच आहे, एक्झॅक्ट सोन्याची प्युरिटी त्यात देत नाही. आपण असं म्हणूया की 916 प्युरिटी असेल फाईननेस, तर 914, 915, एक 2 ते 3 पॉईंट खालीवर
म्हणजे मागे पुढे प्लस मायनस मध्ये हे इंडिकेट करतं, एक्झॅक्ट देत नाही. ही एक आपण म्हणूया प्राथमिक चाचणी आहे. प्राथमिक चाचणी या मशीनवरती प्रत्येक दागिन्याची केली जाते आणि हे केल्यानंतर सोना तो जे सेंटर आहे हे 22 कॅरेटचे दागिने वेगळे करतो, 23 कॅरेटचे दागिने वेगळे करतो आणि त्यांचे वेगवेगळे लॉट्स बनवतो आणि या लॉट मधनं तो 10% सॅम्पल रॅन्डमली सिलेक्ट करतो आणि हे केल्यानंतर आणि या मशीन मध्ये जे रिजेक्ट होतात ते बाजूला होतात, यात शंका काही नाही. ओके, आता याच्यातनं तो 10% आर्टिकल निवडतो आणि ते स्क्रॅप करून त्याच्यावरती थोडं आपण फाईल मारतो का नाही, फाईल मारून 350 ते 500 मिलीग्रॅम सोनं रिमूव्ह करतात आणि त्या सोन्याचा नंतर एक आपण काय करतोय, गोळा तयार करतो. ते गोळा तयार करण्याची पद्धत आहे. काही वेळेला काही दागिना आपण ड्रिलिंग पण करून सोन्याचं 350 ते 500 मिलीग्रॅम सोनं आपण या लॉट मध्ये एकत्र करतो आणि हे जे तयार केलेलं जे 350 ते 500 मिलीग्रॅम आहे हे एका बोन ॲश क्रुसिबल म्हणून येतात, त्याच्यामध्ये आपण ठेवून त्याच्यात चारकोल घालून 1050 ते 1100 डिग्री टेम्परेचरला 20 ते 25 मिनिटं आपण ते काय म्हणूया आपण भट्टीमध्ये टाकलेलं असतं. इट इज मेल्टेड इन द फर्नेस या क्रुसिबल मध्ये. याच्यामध्ये चारकोलमुळे जे छोटे छोटे जे बाकीचे काय म्हणूया आपण मिक्स झालेले जे धातू असतात हे ऑक्सिडायझेशन होऊन उडून जातात, त्याचं ते निघून जातं आणि जे त्याच्याने जाणार नाहीत ही अशुद्धता दागिन्यांमध्ये राहते. हा पहिला प्रकार. त्याच्यानंतर हे आपण मेल्ट केले, मेल्ट केल्यानंतर सॉफ्टनेस येतो, त्याला आपण कॉर्नेट्स तयार करतो, म्हणजे लांब पट्ट्या तयार करून त्या पट्ट्या आपण कशा खांडवी बनवतो ना त्याप्रमाणे गोल बनवून त्याला तयार करतो, त्याला आपण कॉर्नेट्स म्हणतो. आणि त्यावेळेला आपण त्या दागिन्याचं वजन घेतो आणि हे वजन आपण मिलीग्रॅम पर्यंत, 3 ते 4 डिजिट्स एवढ्या मिलीग्रॅम पर्यंत आपण त्याचं वजन नोट डाऊन करतो. आणि त्याच्यानंतर हे जे कॉर्नेट्स आहेत ही कॉर्नेट आपण नायट्रिक ऍसिड मध्ये डिप करतो आणि हे नायट्रिक ऍसिड आपण बॉइलर, 2 प्रकारचं नायट्रिक ऍसिड वापरतो आपण. एक नायट्रिक ऍसिड 1.2 काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटीचं असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दुसरं आहे ते 1.3. असं 20-20 मिनिटं 2 प्रकारच्या नायट्रिक ऍसिड मध्ये आपण या दागिन्यांना बुडवतो आणि त्याच्या जोडीला एक स्टँडर्ड सोन्याचं सॅम्पल सुद्धा ठेवलं जातं आणि ही 20-20 मिनिटं बॉइलिंग नायट्रिक ऍसिड मध्ये जेव्हा आपण हे मेल्ट करतो त्यावेळेला बाकीच्या सोन्याला काही होत नाही. आपल्याला माहिती आहे सोना फक्त ॲक्वारिजिया नावाचा जो प्रकार आहे त्याच्यातच मेल्ट होतं, बाकी कुठेही होत नाही. नायट्रिक ऍसिड मध्ये सोनं सोडून बाकीचे जेवढे सगळे धातू आपण त्यात तांब वगैरे जे मिक्स केलेले असतात, रेडियम अमुक तमुक, हे सगळे ऑक्सिडाइज होतात किंवा क्लोराईड होतात आणि ते त्या नायट्रिक ऍसिडमध्ये प्रेसिपिटेट होऊन खाली बसतात आणि शेवटी काय होतं, फक्त शुद्ध सोनं शिल्लक राहतं. बाकीच्या सगळ्या इम्प्युरिटीज या ऑक्सिडाइज होतात किंवा क्लोराईड बनतं आणि निघून जातात किंवा प्रेसिपिटेट होतात आणि ओनली प्युअर गोल्ड इज लेफ्ट ओव्हर. आणि हे आपण बाहेर काढून ते त्याचं आपण शुद्ध सोन्याचं वजन घेतो. आधीचं सोनं हे बाकीचे धातू मिक्स होते, आता सगळे धातू निघून गेले, आता राहिलं फक्त शुद्ध सोनं. तर पहिल्या वजनातनं दुसरं वजन जर मायनस केलं तर इम्प्युरिटी किती हे कळतं किंवा फायनल सोन्याचं वजन कळलं तर त्याच्यावरनं आपल्याला सोन्याचं कॅरेटेज लक्षात येतं. ही एक पद्धत आहे, त्याला आपण म्हणतो फायर ऍसे सिस्टम. पण ही 6 तासाची प्रोसेस आहे, ही कोणीही करत नाही. मॅक्झिमम लोक त्या XRF मशीन वरती टेस्ट करून मग हॉल मार्किंग करतात. त्यामुळे काय होतं की काही वेळ थोडंसं चिटिंग होऊ शकतं. म्हणून म्हटलं मी 100% सोनं प्युरिटी असेल आजही खात्री देता येत नाही, पण 70 ते 80% तरी कमीत कमी आपण म्हणू शकतो की तुमच्या पैशाला व्हॅल्यू मिळते. आता लेझर मार्किंग, सेंटरला लेझर मार्किंगचा अधिकार दिलाय. हे 4 मार्क त्याच्यावरती असतात. ज्वेलर कोण आहेत तो, ज्यांनी सेंटरने टेस्ट केलं त्या सेंटरचं नाव, BISचा लोगो कारण मी त्यांना रिकॉग्नाइज केलंय आणि प्युरिटी 956 किंवा 916. 956 म्हणजे 23 कॅरेट, 916 म्हणजे 22 कॅरेट. आता आम्ही कॅरेटेज सुद्धा मार्क करायला सुरुवात केली कारण कॉमन लोकांना कॅरेटेज समजतं. इंटरनॅशनल युनिट 916 आणि 956 अशीच आहे. It may be noted that following metals are banned for these gold item. आता आपण सगळ्यात पॉप्युलर केडीएम म्हणून सोनं विकत घेतो. सगळ्यात डेंजरस केडीएम आहे. केडीएम म्हणजे कॅडमियम. सोन्याच्या दागिन्यांमध्ये कॅडमियम, रुबेडियम आणि लिथियम असे 3 धातू बँड आहेत कारण हे कार्सिनोजेनिक म्हणजे शरीराच्या दृष्टीने पॉइझनस आहेत. हे जर त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतील तर शरीराला तुम्ही वापर. म्हणून बऱ्याच बायकांना जेव्हा सोन्याचे दागिने होतात रॅश येतात,
त्रास होतो तो या सगळ्या दोघांमुळे होतो. म्हणून आम्ही आमच्या स्टँडवर सांगितलं की हे 3 जे धातू आहेत हे ऍबसेंट असले पाहिजेत. 2 सोन्याचे तुकडे जर जोडायचे असतील तर 24 कॅरेटच्या जागेने 22 कॅरेटनी जोडा, पण सोन्याने जोडायचं, कॅडमियमनी नाही. मग केडीएम हा जो प्रकार आहे सगळ्या मित्रांनो लक्षात ठेवा, हा डेंजरस प्रकार आहे. तर केडीएमचे दागिने तुम्ही घ्यायला जाऊ नका, फार चुकीचं आहे, आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. तर हे 3 धातू जे आहेत त्याच्यामध्ये अलाउड नाही. आता ऍडव्हान्टेज काय, आपण हॉलमार्किंग करून फायदा काय आहे? एक, व्हॅल्यू फॉर मनी. तुम्ही जे पैसे देता त्याच्या किमतीचं तुम्हाला 22 कॅरेट म्हणजे 22 कॅरेट सोनं मिळतं. आफ्टर द लॉन्च ऑफ द स्कीम, surveys were conducted and it was proved that cheating of purity was to minimum level and those found doing mischief were de-recognized. जी माणसं बदमाशी करत होते त्यांना आम्ही डिरेकग्नाइज करून टाकले. कारण काय केलं आम्ही आमच्या स्वतःच्या 2 लॅब तयार केलेल्या आहेत, रेफरल लॅब म्हणतो. जर त्यांनी चिटिंग केलं असेल तर ती दागिने माझ्या लॅबमध्ये जातात. तिथे जर दागिना पास झाला नाही तर सेंटरला आणि ज्वेलरला आम्ही डिरेकग्नाइज करून टाकतो आणि पनिशमेंट सुरू होते ऍक्ट प्रमाणे. त्यामुळे काय आहे की आपण त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो ऍक्ट प्रमाणे. यू कॅन टेक युअर ज्वेलरी दॅट इज हॉलमार्क टू एनी ज्वेलर इन फ्युचर अँड डिझायर टू सेल इट. ही विल ऍक्सेप्ट द एंटायर वेट विदाउट रिडक्शन. खोट काढणं होत नाही आणि ही विल गिव्ह यू द मनी ऍज पर द प्रिव्हेलिंग गोल्ड रेट. तुम्हाला त्यावेळेला जो सोन्याचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील किंवा तुम्हाला दागिने बनवायचे दागिने बनवू शकतात. बिकॉज ऑफ कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आर ऍबसेंट, therefore it does not harm our body and cannot have any adverse effect to our body as such. So friends, ha hallmarking. Thank you very much to all of you for listening for the hallmarking as such. काही विचारायचं तर प्रश्न विचारा, नाहीतर आपण एक प्रॉडक्ट सर्टिफिकेशन वरती जाऊया. एनी क्वेश्चन फ्रॉम एनीबडी? मी फार थोडं सोप्या एका लॉजिकल पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलाय. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. ओके, एनी क्वेश्चन? सुरेन, मिलिंद, निलिमा, महेश, विचार. ऐकू येतोय माझा आवाज? हो येतो ना मंजुषा. हा, खूप सुंदर. हा, खूप छान सांगतोय. आणि काय नाही, एका वेळेला काय मी बोलू ना? काय बोल मंजुषा, तू बोल आता पहिल्यांदा. हा ठीक आहे. ओके, महेश, एकच विचारायचं होतं की आपल्या घरात असे पारंपरिक दागिने असतात बघ, म्हणजे अगदी आजी पणजीचे वगैरे वगैरे. बरोबर. आणि मग आता काय होतं की पुढच्या पिढीला ते जुने पॅटर्न नको असतात. बरोबर. किंवा त्यांना नवीन काही हवं असतं. बरोबर. तर मग या बाबतीत फसवणूक होऊ शकते. तर एक गोष्ट आहे की जे पारंपरिक दागिने तुमचे जे आहेत, तुम्ही कोणत्याही ज्वेलरकडे गेला तर तो दुकान जुन्या पद्धतीने बनले, त्यामुळे तो खोट काढणारच. परंतु नवीन जे दागिने तुम्ही त्याच्याकडनं बनवून घ्याल तेव्हा त्याला सांगायचं नवीन दागिने तुम्हाला हॉलमार्क करून देशील. जर त्या माणसाने तुमचे दागिने नवीन तुम्ही पॅटर्न जे बनवून घ्याल त्याला जर हॉलमार्किंग करून घेतलं तर याच्या पुढे तो प्रकार होणार नाही. ओके. आणि विक्री करायची असली समजा, हा, तो कोणत्याही दागिन्यांची विक्री करायची असली, तो हॉलमार्किंग असेल तर तो कोणत्याही ज्वेलरकडे जाऊ शकता. तुमचं जे काही वजन असेल त्या वजनाप्रमाणे तर तुम्हाला पैसे खोट काढू शकत नाही. फक्त मजुरीचे पैसे मिळत नाही. अगदी जुन्या दागिन्यांबद्दल मी विचारतेय तुला की फसवणूक, ज्वेलर्स फसवणूक करतात हे माहितीये, पण कोणत्या लेवल पर्यंत करू शकतात असं थोडंसं. तुला सांगितलं ना, तू 22 कॅरेट सांगून घेतेस, तो सांगतो तुला 22 कॅरेट, तो मागते 22 कॅरेट आणि तो तुला 18 कॅरेट देतोय, तो 4 कॅरेट तुला फसवतोय ना. हो, तेच. हे आतापर्यंत चालूच आहे. आता ते या स्कीम मध्ये बंद होईल आणि कमी होईल. राईट. ओके. सुरेनला प्रश्न. थँक्यू. महेश, मला एक विचारायचं होतं, सिल्वरचं कॅरेटेज किंवा सिल्वरची प्युरिटी जशी आपण सोन्याची म्हणतो 22-23 वगैरे, सिल्वरचं काय मग ते पर्सेंटेज स्टँडर्ड? नाही, पर्सेंटेज नाही, त्याला त्या फाईननेस म्हणतो आपण. असं जसं सोन्याला कसं 956 म्हणजे 23 कॅरेट आहे आणि 916 म्हणजे 22 कॅरेट आहे, तसंच चांदीला सुद्धा एक फाईननेस पीपीएम पार्ट्स पर मिलियन मध्ये ठरवलेला आहे. थोडक्यात जेव्हा तुम्ही 956 म्हणताय
त्यावेळेला जर आपण एक टोटल 1000 ग्रॅम जर घेतलं, त्यातलं 956 ग्रॅम सोनं आहे आणि बाकी 44 ग्रॅम हे तांबा वगैरे, कारण 24 कॅरेटचं सोनं कधी दागिने बनत नाही, अतिशय सॉफ्ट मेटल आहे. मग तसं सिल्वरला काय? तसंच सिल्वरलाही आहे, सेम आहे. अच्छा, फक्त मला ते डिटेल एवढे मी ते काढले नाहीयेत, पण इफ यू वॉन्ट आय कॅन टेल यू दॅट आफ्टरवर्ड. नाही, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. हा, मी एक फक्त सोनं जास्त, कारण सोनं जास्त फेमस आहे. चांदी काळी पडते, काही चांदी काळी पडत नाही. ती या इम्प्युरिटीमुळेच. संबंध असतो. हा, इम्प्युरिटीमुळे. पण म्हणून म्हटलं की मग त्याच काय स्टँडर्ड आहे? जसं असंच फाईननेस जे आहे ना, पीपीएम मध्ये दाखवणारी परिमाण दिलेली आहेत पुस्तकामध्ये. बरं. हा, ती आपल्याला बघायला लागतील. ओके. पण ते जुनं सोनं दिलं आपण हा, की मग ते त्याच्यावर नवीन दागिने करायला घेतलं की ते जुनं सोनं ते खरेदी केलं म्हणून दाखवतात आणि त्याचा रेट ते वेगळा लावतात. बघा ते खोट काढतात ना. नाही ते तो आता त्याला जुन्या सोन्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण ते त्या काळचं सोनं होतं. नाही, पण हॉलमार्क आपण खरेदी करतो तो रेट आणि ते खरेदी आपल्याकडनं करतात तो रेट, याच्यामध्ये फरक असतो. कारण तो खोट असतं ना ती. नाही, तो रेट बदलत नाही, शक्यतो खोट काढतात. नाही, घट धरतात. हा, नाही, घट नाही काढतात. घट धरतात, पण ते म्हणतात की तुम्हाला रेट जो देणार आम्ही ते जुन्या सोन्याचा, तो म्हणे आम्ही ते खरेदी केलं म्हणजे तुम्ही विकताय असं दाखवतात आणि त्याचा रेटही कमी लावतात. नाही, कारण नॉर्मली माझं असं तसं झालेलं आहे. हा, असं होऊ नये खरं म्हणलं तर. हा. नाही, पण ऍक्च्युली कुठल्याही या प्रेशियस मेटल मध्ये आस्क प्राइस आणि बिड प्राइस दोन्ही वेगवेगळे असतात. हा. हे असतातच, म्हणजे त्याच्यात काही हे नाहीये. पण आता हे हॉलमार्किंग नंतर हा प्रकार होणार नाही. बरं महेश, आता ह्या लता आणि जे मंजुषा बोलली ना, यामध्ये असं करता येईल का, समजा आपल्याकडे पारंपरिक सोनं आहे, ते तुमच्या सेंटरला घेऊन जायचं, अगोदर आपण हॉलमार्क करून घ्यायचं ते? नाही, तसं नाही करताय. नाही, त्याच्यामध्ये का करताय ना महेश तसं? नाही, तसं हे रूल मध्ये अलाउड नाहीये. माझ्यामध्ये त्याच्यात एकच करता येईल. इंडिव्हिज्युअलला जाता येणार नाही का? इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊन करू शकताय तुम्ही. मग तेच म्हणतो मी, समजा करता येईल. आपल्याकडे जे आहे सोनं ते घेऊन जायचं, हो. हॉलमार्क करून नंतर मग त्यांना दाखवायचं, ओके हे हॉलमार्क केलेले 22 कॅरेट घेऊन. तो तुम्हाला एक्सआरएफ मशीन वरती लगेच सांगेल किती प्युरिटीचं सोनं आहे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो की ज्या ज्वेलर्स कडे असतात मशीन्स, येस. त्यांच्याकडे अगदी 100% जरी नाही तरी आपण असं म्हणूया की प्लस मायनस 2-3% तो फरक पडतो. पण 98% तरी आपल्याला ऍक्युरसी 90% तुम्हाला शुद्धता कळते त्या मशीन वरती. म्हणजे उगाच कुठल्याही ज्वेलर कडे जाऊन त्याच्यात गट घेण्यापेक्षा ज्यांच्याकडे ते मशीन्स आहेत त्यांच्याकडे म्हणून ते थोडी जी मोठी जी लोक आहेत ना, पीसी ज्वेलर, कल्याण ज्वेलर, PN गाडगीळ, हरिपेठे, या सगळ्यांकडे ही मशीन आहेत. याच्याकडे जर आपण चेक केलं तर आपल्याला कळेल की सोनं किती आहे. पण ते आपल्याला करून देणार का तसं? देतात. फ्री करतात. पण महेश, आता समजा ज्वेलर आपल्याला देत नाही, पण तुमची जी सेंटर्स आहेत त्यांच्याकडे ती पण करून देतील. मग आय थिंक मंजुषा आणि लता मे बी तुम्ही तसं करू शकता. हो, करू शकता ना, बिलकुल जाऊ शकता. अगोदर सर्टिफिकेशन घ्या आणि नंतर मग ज्वेलर. नाही, ते नाही करताय. तो तुम्हाला फक्त तिथे टेस्टिंग करून शुद्धता किती आहे ते सांगू शकेल, पण हॉलमार्किंग नाही करता येणार त्याला. आणि सर्टिफाय नाही करताय. हॉलमार्किंग तर दिलेलं नाहीये, सर्टिफाय नाही करू शकणार. पण तो तुम्हाला आता जे अशोकने सांगितलं ना, हीच गोष्ट ते सुद्धा तुम्हाला करून देतील. बरं महेश, तुझं ना थोडस मध्ये ब्रेक होत होतं, तर ह्या ज्या स्लाइड्स आहेत ना, तू जरा आपल्या व्हॉट्सअपवर टाकशील? टाकेन. मी एक काम करेन की मिलिंदला या पाठवून देतो. मिलिंद, तू सगळ्यांना पाठवून दे. नाही, मी रेकॉर्ड करतच आहे. ते रेकॉर्ड केलं की ते ऑटोमॅटिकली ठीक. स्लाइड सुद्धा येतील त्याच्यात. या सगळ्या स्लाइड येतील तर तुम्ही आरामसे बघा. नाही, तेव्हा काय होतं रेकॉर्डिंगला काय झालं, खूपदा जरा महेशचा आवाज ब्रेक झालाय किंवा काहीतरी झालंय ना. आम्हाला व्यवस्थित ऐकू येतं. व्यवस्थित येते, एक काम करेन मी, प्रॉब्लेम नाही आला. मला जमलं तर मी व्हॉट्सअपला पाठवून देईन, तर मिलिंदकडे पाठवतो. मिलिंद सगळ्यांना तुम्हाला पाठवून देईल. चालेल मिलिंद? हो, चालेल. ओके. पण तुझ्याकडच्या नेटवर्कचा इश्यू असेल, आम्हाला अजून तरी तसं काय ब्रेक काही नाही, व्यवस्थित आवाज होता. अगदी व्यवस्थित. अच्छा, नाही मला मध्ये हे जात होतं. ओके, ठीक आहे, हरकत नाही. माझ्याकडे महेशचं प्रेझेंटेशन 23 कॅरेट आलं बरोबर. अशोक, धन्यवाद. माझ्याकडे 24 कॅरेट. माझ्याकडे 24 कॅरेट आलं रे. 24 कॅरेट माझ्याकडे. लेट्स मूव्ह फॉरवर्ड, कारण परत वेळेचा प्रश्न होईल. ओके, आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. दुसरं आहे ते म्हणजे मग सगळ्यांना म्यूट करतो. सांग. हो, ओके.
आणि नंतर तुला अनम्यूट कर. हा केलं, सगळ्यांना म्यूट केलं, तुला अनम्यूट कर. महेश म्यूट आहेस तू अजून. हा ओके स्टार्ट. हा आता दुसरा जो अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ISI मार्क. तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की ISI मार्क. आता ही ISI मार्कची स्कीम काय असते आणि आम्ही क्वालिटी जी आहे आणि मिनिमम सेफ्टी जी आहे ती कशी बघतो BIS मध्ये, त्याला आम्ही म्हणतो प्रोडक्ट सर्टिफिकेशन. जी उत्पादन आहे त्याला सर्टिफाय करणं म्हणजे प्रोडक्ट सर्टिफिकेशन. इट इज ISI मार्किंग ऑन मेनी प्रोडक्ट्स सीन बाय यू लाईक LPG सिलेंडर्स, हाय प्रेशर सिलेंडर्स, LPG स्टव, LPG रेग्युलेटर्स, इट्स रबर ट्यूबिंग, cables, switches, electrical irons, packaged drinking water, ज्याच्यामध्ये तुम्ही पॉप्युलरली ISI मार्क बघता. हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ISI मार्क प्रोडक्ट एन्श्युअर्स मिनिमम परफॉर्मन्स अँड आर सेफ्टी इन ऑल रिस्पेक्ट. हे अतिशय महत्वाची पॅरामीटर जो आहे या प्रोडक्ट सर्टिफिकेशन मध्ये आहे. बेस्ड ऑन फीडबॅक फ्रॉम द मार्केट, BIS has brought approximately 150 different products under compulsory certification. ही लिस्ट तुम्ही आपल्या BIS च्या वेबसाईटला पाहू शकता. The list is available on BIS website. For this, BIS runs product certification scheme as per BIS Act, rules and regulations. As on date, BIS has published more than 30,000 standards on various products ranging from mechanical engineering, electrical engineering, chemical, microbiological, food products, skim milk powder, pet bottles, etc. अशा वेगवेगळ्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंवरती ISI मार्क आहे. Out of these standards, important ones are National Building Code. आता तुम्ही म्हणाल हे शुभाला माहिती असेल की BIS ने अतिशय सुंदर नॅशनल बिल्डिंग कोड तयार केलेला आहे. सिमेंट, कॉन्क्रीट, कन्स्ट्रक्शन, बऱ्याचशा सेफ्टी वगैरे वगैरे. कदाचित शिवा तिच्या या सगळ्याच्यामध्ये जिथे त्यांना आवश्यक आहे ते वापरत असेलच. आणि त्याच्याच जोडीला नॅशनल इलेक्ट्रिक कोड, ही जी आपण वायरिंग इन्स्टॉलेशन बघतो त्याला एक स्टँडर्डायझेशन आहे. लाईव्ह पॉइंट कोणता, न्यूट्रल पॉइंट कोणता, अर्थिंग पॉइंट कोणता, कलर काय याचा, RY, ग्रुप, फ्लेज, 3 फेजेस. वायरिंग इन्स्टॉलेशन करता देखील एक नॅशनल इलेक्ट्रिसिटी कोड अवेलेबल आहे. हे अतिशय सुंदर पुस्तक आहेत. ही जर सगळ्या कन्स्ट्रक्शन लोकांनी, वायरमन लोकांनी जर वापरली, अतिशय चांगली सेफ्टी आपल्याला मिळू शकते. To run this scheme, BIS has got offices at following locations. Head office at Delhi, तुम्हाला सांगितलं. 5 regional offices at Mumbai, Chennai, Kolkata, Chandigarh and Bhopal. Besides above, we have got 39 to 40 branch offices all over the country, practically at every capital city of the state. All officers recruited for this activity are either BE, BTech, MSc or doctorates in group A class. आणि सगळे फर्स्ट क्लास असले पाहिजे. क्लास 1 ऑफिसर्स इन व्हेरियस डिसिप्लिन. सगळ्या प्रकारची माणसं BIS नी रिक्रूट केली आहेत आणि ही या क्वालिफिकेशन शिवाय तर क्लास 1 ऑफिसर होतच नाही. ओके. BIS or ISI licenses are granted only to manufacturers and not to the shopkeepers or traders. The scheme is primarily voluntary in nature, which means if you are desirous of obtaining ISI or BIS license, then you can approach BIS for the same. आता व्हॉलंटरी ठेवण्याचा उद्देश असा आहे की जो माणूस स्वेच्छेने BIS कडे लायसन्स घ्यायला येतो तो नॅचरली क्वालिटी आणि सेफ्टी मेंटेन करेल आणि भ्रष्टाचार कमी करेल. जर तुम्ही दंडा मारणे कंपल्सरी जर सुरुवात केली तर माणसं नेहमी त्याचा गैरफायदा घेण्याचा जास्त प्रयत्न करतात. म्हणून व्हॉलंटरी ठेवलेलं आहे. पण तरी सुद्धा 2 महत्वाच्या कारणांनी आम्ही ही उत्पादनं कंपल्सरी केली. एक, मास कन्झम्पशन, ज्याचं कन्झम्पशन भारतात सगळ्यात जास्त आहे, आणि सेफ्टी. गृहिणी ज्या घरामध्ये ही लोक हे सगळ्यात जास्त प्रोडक्ट वापरतात आणि सेफ्टी हा एक फार मोठा इश्यू असतो. म्हणून मास कन्झम्पशन आणि सेफ्टी आयटम जे आहेत अशी आम्ही आयटम्स आता लोकांच्या मागणीनुसार कंपल्सरी सर्टिफिकेशन मध्ये आणलेली आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं कंपल्सरी सर्टिफिकेशन म्हणजे काय. कोणताही उत्पादक ही उत्पादनं ISI मार्क शिवाय बनवू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही आणि विकूही शकत नाही. हा त्यातला उद्देश आहे. ओके. सो प्रोसिजर इन ब्रीफ टू ऑब्टेन BIS लायसन्स.
देर मस्ट बी इंडियन स्टँडर्ड, ओनली देन वन कॅन अप्लाय टू BIS. स्टँडर्ड असल्याशिवाय लायसन्स मिळू शकत नाही. तर कोणतंही जरी उत्पादन असेल त्याच्याकरता एक रेलेव्हंट इंडियन स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. ऑल अप्लिकेशन्स आर सबमिटेड ऑनलाईन फॉर विच चेकलिस्ट इज गिवन अँड प्रोडक्ट मॅन्युअल्स आर अवेलेबल ऑन BIS वेबसाईट. आमच्या वेबसाईटला ऑनलाईन अप्लिकेशन करता येतं. तिथे चेकलिस्ट दिलेली आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागतात. त्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी आणि टेस्टिंग मशीन काय असायला पाहिजे तुम्ही पाहायचंय. पण ही जी मॅन्युअल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या या वेबसाईटला अवेलेबल आहेत, पाहू शकता फ्रीली. सिस्टम जनरेट्स अँड असाइन्स अ नंबर टू द अप्लिकेशन मेड. जेव्हा तुम्ही अर्ज करता तर सिस्टम ऑटोमॅटिकली एक नंबर तयार करतो आणि ज्या प्रदेशाखाली तो तुमचा फॅक्टरी येते त्या प्रदेशाच्या ऑफिसमध्ये तो नंबर म्हणजे तो अप्लिकेशन पोहोचतं. म्हणजे हा अप्लिकेशन ऑनलाईन कॉमन आहे ऑल ओव्हर इंडिया. कुठूनही तुम्ही अप्लिकेशन केलं तरी सुद्धा तुमच्या फॅक्टरी लोकेशन प्रमाणे त्याला ऑटोमॅटिकली एक त्या एरिया वाईज कोड अलॉट किंवा नंबर सिस्टम जनरेट करून अलॉट होतो. ओके, गेट्स ट्रान्सफर टू द रिस्पेक्टिव्ह रिजन और ब्रांच ऑफिस अंडर हुज ज्युरिस्डिक्शन द कंपनी फॉल्स because of software system implemented. Application is then scrutinized by BIS officer to whom it is assigned by the HOD. तुम्ही केलेला अर्ज हा स्क्रुटिनाइज केला जातो. जो डिपार्टमेंट हेड आहे त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ऑफिसर पैकी एकाला तो अप्लिकेशन देईल आणि तो ऑफिसर ते अप्लिकेशन स्क्रुटिनाइज करेल. त्यालाही सुद्धा टाइम फ्रेम 7 ते 15 दिवस दिलेले आहेत. नवीन सगळ्या नियमाप्रमाणे आता सगळ्या गोष्टी टाइम बाउंड होतात. Any shortcoming in the submitted application are communicated to the applicant by mail and मानक ऑनलाईन म्हणून आमचं एक सॉफ्टवेअर आम्ही बनवलेलं आहे. त्यातनं तुम्हाला अप्लाय करायला लागतं. तर मानक ऑनलाईन मध्ये तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन मध्ये असलेल्या त्रुटी कळवल्या जातात मेलनी. आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑल ऍक्शन्स BIS ऑफिसर मेक्स अ विजिट टू द फॅक्टरी अँड व्हेरीफाईज ऑल द थिंग्स क्लेम्ड बाय यू आर अवेलेबल इन द फॅक्टरी. तुम्ही ज्या काही गोष्टी ऍप्लिकेशन मध्ये क्लेम केल्या की माझ्याकडे हे आहे ते आहे, या सगळ्या गोष्टी खरोखरच तुमच्याकडे आहेत की नाही या गोष्टी व्हिजिट केल्यानंतर आम्ही तपासतो. ऑल मॅन्युफॅक्चरिंग मशिनरीज आर अवेलेबल अँड आर ओन्ड बाय द मॅन्युफॅक्चरर्स. ओके, म्हणजे त्या मॅन्युफॅक्चर भाड्याने घेता येत नाही. तुम्हाला त्या मशीन स्वतः खरेदी कराव्या लागतील. कारण भाड्याने घेतलेला मशीन करायची तो ज्याने दिलं तर घेऊन जाईल आणि तुम्ही फक्त लायसन्स घेण्याकरता दाखवण्याकरता तुम्ही त्या मशीन दाखवल्या आणि नंतर गायब केल्या असं नाही होतं कामा. तर हे एक अंडरटेकिंग येतो की या सगळ्या मशीन्स मी ओन केलेल्या आहेत आणि माझ्याकडे अवेलेबल आहेत. द फर्म हॅज ऑल द टेस्टिंग फॅसिलिटीज ॲज पर द रेलेव्हंट इंडियन स्टँडर्ड इन हिज फॅक्टरी. फक्त काही गोष्टी सोडून जसं रेडिएशन आहे ते कोणी फॅक्टरीत करू शकत नाही, ते BRC कडेच करावं लागतं. त्याचप्रमाणे हाय व्होल्टेज टेस्टिंग, इम्पल्स टेस्टिंग, शॉर्ट सर्किट टेस्टिंग या फॅसिलिटी कोणीही करू शकत नाही कारण त्याला जागा लागते आणि करोडो रुपये लागतात. या फक्त सोडल्या तर बाकीच्या सगळ्या टेस्टिंग फॅसिलिटी त्या कंपनीकडे स्वतःच्या कंपनीमध्ये असल्याच पाहिजेत, त्याशिवाय लायसन्स मिळत नाही. द फर्म हॅज कॉम्पिटंट टेस्टिंग पर्सन who can understand the standard and do the testing on the product as per that relevant standard. त्याप्रमाणे तो टेस्टिंग करू शकतो हे आम्ही पाहतो. BIS officer then gets some samples tested in his presence to ensure competency of the testing person and proper functioning of all the test equipments. A sample is also sealed during this visit and a sealed sample is then sent to one of the BIS approved laboratory or BIS lab itself for complete testing of the product as per that relevant standard. ते आम्ही फॅक्टरीमध्ये माझ्या समोर काही टेस्टिंग करून घेतो, काही सॅम्पल सील करतो आणि ते आमच्या किंवा आम्ही अप्रूव्ह केलेल्या लॅबकडे टेस्टिंगला पाठवतो आणि त्या कंपनीला हे कळत नाही की ते कोणाकडे पाठवलेलं आहे. ही सिक्रेसी मेंटेन केली जाते. If the sample passes in all tests as mentioned in the standard, then the license is granted to the firm फॉर अ पिरियड ऑफ 1 year. ज्याचं उत्पादन प्रोडक्ट पास होईल, बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कागद कंप्लीट असतील तेव्हा आपण त्याला लायसन्स ग्रँट करतो. इफ द सॅम्पल फेल्स, one chance is given to the manufacturer to take suitable corrective action to improve his product, which is then sent for testing by the BIS officer. तेव्हा ते सॅम्पल पास होईल तेव्हा त्याला लायसन्स मिळेल. If the second sample also fails, then the application gets rejected. त्याला आम्ही लायसन्स देत नाही. During the operative period of 1 year, BIS carries out
surprise inspection of the factory twice a year, and during this visit, one sample is got tested in the factory in the presence of BIS officer, and another sample is sealed for testing in independent laboratory of BIS approved lab. Okay. Market samples are also regularly purchased and sent for testing to have a regular control on these manufacturers related to quality. Complaints are also entertained, and these are sincerely investigated within the time frame of 1 to 3 months, and complaints are addressed to the customer's satisfaction. ग्राहकाची संतुष्टी हे पाहिलं जातं. Another important part is that if there is any information received regarding misuse of ISI mark by the manufacturer, then search, seizure, and raids are carried out, and such manufacturers are prosecuted in the court of law, and suitable actions like penalty and or imprisonment are initiated against the manufacturer. Based on market feedback, mass consumption items and safety items, approximately 150 products are brought under mandatory certification by BIS under BIS Act, and implementing authorities are वेगळे. Even if the overseas manufacturer desirous of doing trade in India will have to obtain ISI license from BIS for the unit in his factory. Thus, these products cannot be manufactured, stored, and sold in the Indian market without ISI mark. Today, we all know that a lot of electronic goods are being imported from China at a very cheap rate, which has posed a threat to our industry, and also these products are of substandard or poor quality and cause harm to the society in general. Hence, BIS under its act has put a condition that such electronic items, products like mobile phones, TV, computers, printers, LEDs, control gears, etc. will have to have BIS registration, without which these cannot be sold in the Indian market. ही प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्या इंडियात असतील किंवा बाहेर असतील, त्यांना BIS कडनं रजिस्ट्रेशन नंबर घ्यावाच लागेल. BIS कडे रजिस्ट्रेशनला अप्लाय करायचं, त्यांची प्रोडक्ट जर BIS अप्रूव्ड लॅब मध्ये जर ती पास झाली तरच आपण त्याला ती रजिस्ट्रेशन नंबर देतो, आणि मॅन्युफॅक्चरिंग करून डिस्पॅच करायच्या आधी तो रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येक प्रोडक्ट वरती त्या मॅन्युफॅक्चररला लावायला लागेल, आणि मगच तो ते प्रोडक्ट इंडियात विकू शकेल.